चला सामन्याला होते सुरुवात. अजित आणि रुपेश पागी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय प्रथम षटक हाताळण्यासाठी. कांदेश भोईर. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना 3 षटकांचा मॅच असेल. दुसऱ्या फेरीतील तिसरा मॅच. दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा मॅच आहे. नंतर तिसऱ्या फेरीला सुरुवात होईल. जेव्हा एक इनिंग होईल तेव्हा चिठ्ठ्या या उडवल्या जाणार आहेत. त्यामुळं 2 जे विजयी संघ असतील त्या संघांचे कर्णधार आमच्या मान्यवर कक्षमध्ये येऊन बसायचं आहे. पहिला चेंडू फलंदा कार्पेट खेळलाय. कावकर्ण क्षेत्रामधनं शतरक्षकाला चेंडूला फील्ड करायला फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या जातात अजित याच्या माध्यमातून. करनंबल ऑफ चिंचोटी, करनंबल ऑफ केसी असं म्हटलं गेलंय या खेळाडूला आणि तो त्या खेळाडूला फॉलो करत असतो. करनंबलाने स्वतःने त्याचा पर्सनल गोगल या खेळाडूला दिलाय आणि त्याला तो फॉलो करत असतो. बघा फलंदाज बाद झालाय आणि या ठिकाणी बघतोय की स्वतः निघालाय. क्या बात आहे. एकदा टाळ्या झाल्या म्हणजे या खेळाडूसाठी जबरदस्त स्पोर्टमॅन स्पिरिट या ठिकाणी दाखवलं गेलंय आणि फलंदाज झालाय बाद. अजित थँक्यू डीजे. कांतेशाला यश मिळालंय आणि त्याच्या संघासाठी त्याने चांगलं काम केलंय. ऋषिकेश शेलार आलाय नव्यानं फलंदाजीसाठी. ऋषिकेश येण्याचं कारण जर आपण पाहिलं तर अजित बाद झाला. थोडस नाराज केलंय अजित याने या इनिंग मध्ये. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे मात्र चेंडूला फील्ड करू शकेल का. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाजूनं डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. या अशा धावा येणं गरजेचं आहे तेव्हा कुठे एक चांगली धावसंख्या बनवू शकते. ऋषिकेश शेलार याला आपण जर पाहिलं तर एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधनं चांगल्या धावा आलेल्या आहेत. अगोदरच्या मॅच मध्ये ऑन साइडला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो नक्कीच एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. ऋषिकेश फलंदाज बाद झाला तो म्हणजेच ऋषिकेश. आणि अजय खरत हे मैदानाच्या आतमध्ये आलेत. अजय मधल्या फळीतील फलंदाज पाहणं गरजेचं काय करतोय. लाईन पडाय संघाच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना शॉर्ट पिच बॉल चेंडूला खेळायचा होता. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू धावलाय. नक्कीच चेंडूच्या मागे 2 शतरक्षक धावतात. पाहूया कोण जिंकतंय आणि या ठिकाणी चांगलं शतरक्षण सरते शेवटी झालेलं आहे. 3 धावा पूर्ण झाल्यात. त्या 3 धावेनं धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे
पहिल्या षटकाचे चेंडू टाकून झालेत किती तर आपण पाहू शकतो 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. एक चांगला स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतो या 3 षटकांच्या मॅचमध्ये. एक न्यूट्रल स्कोर आहे सध्या तरी. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. डावऱ्याचा फलंदाज रुपेश पागी याच्यासाठी शतरक्षण सजवलं जात आहे आणि कसं सजवलं जात आहे तर आपण पाहणार आहोत. एक अजूनपर्यंत शतरक्षक पाहणं गरजेचं आहे. एक पॉइंट 30 सर्कलच्या आतमध्ये एक कव्हर स्वीपर कव्हर लॉंग ऑन काव कॉर्नर मिड विकेट डीप स्कोर लेग आणि एक थोडासा फाईन लेग क्षेत्रामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये शतरक्षक हे आहे. शतरक्षण लावलंय रुपेश पागे यांच्यासाठी. शॉर्ट पिच बॉल या ठिकाणी शरीरापासून भरपूर लांब उजव्या एसटीच्या डाव्या एसटीच्या फारच बाहेर जातोय चेंडू. वाईट चेंडून धावफलक दुहेरी आकड्यामध्ये गेलाय. शेवटचा चेंडू चांगल्या पद्धतीने क्लिअर करू शकलेला नाहीये. आपण पाहतोय दिगंबर हंडवा यांच्या माध्यमातून 2 षटकार मारा आणि ₹500 कमवा ही ऑफर तुमच्यासाठी लावलेली आहे. हवेमध्ये चेंडू आहे शतरक्षक एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये लावला होता आणि परफेक्ट त्या ठिकाणी झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद रुपेश. नव्यानं गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक प्रणय कांबळे. फलंदाज अक्षय अक्षय घरत. प्रणय निर्धाव चेंडूची समाप्ती. दरम्यान आपण पाहू शकता चर्चा झाली थोडीशी रिव्ह्यू घ्यायला हवा का मात्र अक्षयाने नाकारलंय. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो थोडासा एक चांगली गोलंदाजी बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव टाकले गेलेले आहेत. अजय याच्या बॅटमध्ये मात्र चेंडू येताना दिसत नाहीयेत. जेवढे तुम्ही डॉट चेंडू खेळाल तेवढा तुमच्या संघाला तुम्ही प्रेशराईज कराल. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेनं धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 11 या धावसंख्येवरती. एक चांगली गोलंदाजी करत असताना प्रणय याला अगोदर सुद्धा पाहिलं होतं पण टायमिंग केलाय मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. झेल सुटलाय आणि एकच धाव मिळेल. परफेक्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी तैनात केलं गेलं होतं मात्र झेल सुटला जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. थोडासा वाईट इशा आहे. राईट अराउंड द विकेट. टॉस डिलिव्हरी टायमिंग केलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि झेल इथे टिपला जातोय. फलंदाज अजय बाद. बघा धावसंख्या थांबली गेली आहे 12 वरती आणि आपण जर पाहिलं तर गडी बाद झालाय तो म्हणजेच अजय घरत बाद झाला आणि उमेश हेमाडी हा खेळाडू एक चेंडू शिल्लक आहे या षटकाचा. 3 षटकांचा हा मॅच या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडतंय काय बिघडतंय. या ठिकाणी आपण पाहू शकता काय घडलंय तर डिरेक्ट किटचा प्रयत्न. पंच सांगतात की आम्हाला येस पंचांचा रिव्ह्यू आहे. येस पंचांनी भीमरसाठी रिव्ह्यू घेतलाय.
पाहणं गरजेचं आहे. थोडंसं एक रिव्ह्यू या ठिकाणी थोडासा डिसिजन पेंडिंग आहे. नो बॉल. फ्री हिट असेल. भीमर चेंडू आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय की हा नो बॉल. धावसंख्या 13 आणि फ्री हिट असेल आता उमेश यांच्यासाठी. धावचित या एकाच पद्धतीने तुम्ही बाद होऊ शकता. ऑन साइडला असा शॉट चांगला खेळलाय मात्र इथे आयोजकांनी या ठिकाणी निर्णय दिलेला आहे. हा चेंडू बाहेर लागलाय. आतमध्ये बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जर लागला तर तो डेड बॉल असेल. तर विनंती असेल येस दोन्ही संघांनी आपसामध्ये चर्चा करण्यापेक्षा इकडे आयोजक आहेत, आयोजकांनी निर्णय दिलाय. गोलंदाज राकेश करबेले बॉलिंग मार्क वरती. धावसंख्या आहे ती म्हणजेच 19. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली शतरक्षक आलेत आणि या ठिकाणी झेल टिपलाय. फलंदाज बाद. दरम्यान थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. एक महत्वाच्या फोन कॉल मुळे थोडासा जो कुमार याच्या बॅटमधून निघालेला जो षटकार होता तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. कुमार पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलाय चेंडूला. शतरक्षक आहे चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी कुमार झालाय बाद. क्या वाट आहे कुमार, जबरदस्त फलंदाजी. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला विजयी संघ जे आहेत त्याचे कॅप्टन यायचंय. एक मला वाटते बेलकडी आणि शिलोत्तर या स्टेजवरती या. नव्याने आलेत गजानन. गजानन यांच्या माध्यमातून आखलेला चेंडू किती धावा मिळतील पाहणं गरजेचं आहे. दुसऱ्या धावासाठी निघालेले आहेत उमेश आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो 2 धावा पूर्ण. 2 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 27 वरती. काय जबरदस्त मॅच. एक मॅच रंगतदार होईल असं वाटू लागलंय. कारण जशा पद्धतीनं दोन्ही संघ खेळतात सावध पवित्रा दोघांनी घेतलेला आहे. दरम्यान लक्षात असू द्या जेव्हा यष्टीरक्षक कम्फर्टेबली खाली चेंडू न पाडता फील्ड करतोय तिथे चेंडू हा डॉट मानला जाईल हे लक्षात असू द्या. तिथून तुम्हाला स्ट्राईक रोटेट करता येत नाही.
हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय, स्वतः यष्टी रक्षक. डेड बॉल, डेड बॉल, डेड बॉल. उमेश तारेला लागलाय बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघा, विनंती असेल दोन्ही संघ किंवा इतर खेळणारे संघ, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जर चेंडू असेल आणि जो बाउंड्री लाईनच्या आतमध्येच जर तारेला लागला तरच डेड बॉल दिला जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन जर तारेला लागला तर तो डेड दिला जाणार नाही. फाईन खेळला जातोय चेंडू, शतरक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं शतरक्षण झालं, एकदा पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी एक संधी होती बाद करण्याची. येस, फलंदाज बाद झालाय उमेश. धावची चरपण मात्र 2 धावा मिळतील. 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय. 29 3 षटकामध्ये 30 धावांचं लक्ष, ते म्हणजेच वाल्मिकेश्वर कोलिवाडा या संघासमोर. बॅटर पाठवण्यासाठी थोडीशी घाई करायची आहे, कारण की यानंतर ही एक इनिंग आणि अजून 2 मॅच बाकी आहेत. तर वसई कोलिवाडा संघाला विनंती असेल की बॅटर जरा लवकर पाठवा मैदानामध्ये. प्रवीण परेड, आम्ही चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतो, लवकर या. लवकर या, नाहीतर आम्ही चिठ्ठ्यांचा ड्रॉ करून घेऊ, लक्षात घ्या. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. दोन्ही जे संघ कॅप्टन आहेत त्यांना एक एक चिठ्ठी आपण उचलायला लावणार आहोत. त्यांची मॅच होईल. चला एक एक उचलायची आहे. मॅच लागेल. जी खाली चिठ्ठी राहील त्यांना त्या चिठ्ठीला बाय असेल. बघा, प्रवीण परेडने गावदेवी शिलोतर संघाची चिठ्ठी उचललेली आहे. सिद्धिविनायक सोड बेलकेडे संघाने त्यांचीच चिठ्ठी उचललेली आहे. म्हणजे विजय संघाला बाय. जो संघ जिंकेल, जसं बघा कालच्या दिवसामध्ये झालं, जसं झालं होतं तसं आजच्या दिवसामध्ये झालंय. लगेच आपण टॉस करतोय. तर प्रभाकरची लोखंडे दादाने विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. लगेच टॉस केला जाईल. बघा, प्रवीण परेड यांच्या हातामध्ये गावदेवी शिलोत्रा संघाची चिठ्ठी आलाय. बेलकेडी संघाच्या संघनायकाच्या हातामध्ये बेलकेडी संघाची चिठ्ठी आलेली आहे. आपण टॉस करतो लगेच. कारखानपाडा असा कॉल आहे आणि कारखानपाडाला शिलोत्रा संघाने टॉस जिंकलाय. प्रवीण, आपला निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षक. शुभेच्छा असतील, आपल्या देखील शुभेच्छा असतील. ओ टू कमेंट बॉक्स. तर चमकार आलाय पहिल्याच चेंडूवरती.
बघा पहिल्याच चेंडूवरती चांगला फटका या ठिकाणी आपण पाहू शकतोय. फलंदाज उमेश याच्या माध्यमातून गणेश करबेले पहिल्याच मॅच मध्ये 50 धावांची जमदार खेळी केली होती. मॅन ऑफ द मॅच राहिला होता. नॉन सेकंड वरती उभा आहे आणि उमेश याच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. अजित घरत एक वेगवान गोलंदाज आहे. व्हेरिएशन चांगलं आहे त्याच्याकडे. आपण जर पाहिलं या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये मागील 2 वर्षामध्ये चांगलं काम त्याने केलंय. ऑन साइडला शतरक्षक आहे तिकडे गजानन आणि सुंदर जेल टिपलाय फलंदाज बाद. बुला दूंगा. तर नव्यानं फलंदाज रुपेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. कारण आहे तर उमेश तरडे बाद झालेले आहेत. पाहणं गरजेचं आहे कशा पद्धतीनं सामना करतील अजित यांचा. अजित घरत यांना एक यश मिळालंय, मात्र 4 धावा अर्जित केल्या होत्या त्या म्हणजेच फलंदाज उमेश याने. तर तो बाद झालेत आणि नव्यानं रुपेश मैदानामध्ये आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न ऋषिकेश याला चेंडूवरती येतोय, चेंडूला उचलतोय आणि फेकतोय. तोपर्यंत आपण पाहू शकता एक सिंगल या ठिकाणी मिळाली जाते. सिंगल धावफलक थोडासा पुढे सरकते, जाऊन पोहोचते 5 वरती. अजित यांचा पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळायचा होता. चेंडूला कुमार बगली तिकडे आहेत आणि सुरेख झेल. क्या बात है, क्या बात है कुमार. कॅच ऑफ द टुर्नामेंट, सुपर कॅच. पुन्हा पुन्हा पहावी अशी ही कॅच बघायला मिळाली कुमार बगलियाच्या माध्यमातून. सुपर कॅच आले आहे. कॅच ऑफ द इयर नॉमिनेशन करणारा हा झेल कुमार बगलियाच्या माध्यमातून. जबरदस्त. काय जबरदस्त कॅच बघायला मिळाली कुमार बगली यांच्या माध्यमातून. सुपर्ब सुपर्ब कॅच. ज्या पद्धतीने कॅचला कमिट केलंय, सुपर्ब कॅच. क्या बात है, सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. षटकाची झाले समाप्ती. धाव संख्या आहे फक्त 5 धावा आणि एक मला वाटतं 2 गडी बाद. आता थोडासा प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केलाय पहिल्या षटकामध्ये. विकेट हॅट्रिक घ्या आणि 500 रुपये कमवा, ही ऑफर दिली दिगंबर हंडबा यांनी. रुपेश रुपेश टू रुपेश. नवीन फलंदाज प्रणय. पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र गॅप मध्ये टाकला चेंडूला. आता चेंडू भेटणार नाहीये, पण चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा हातामध्ये आलाय. कशा पद्धतीने बघा नशिबाची साथ मिळते ती प्रो स्पोर्ट संघाला. असं वाटलं चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय, मात्र चेंडूने पुन्हा एकदा टर्न घेतला
धाव संख्या 6 धावा धावफलकावरती. लगातार 3 विकेट घ्या आणि 500 रुपये कमवा. ओ वर बॉल, क्लीन बॉल झाला फलंदाज. परफेक्ट यॉर्क डिलिव्हरी या ठिकाणी. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलाय, फलंदाज बाद. बार बार करेगी कॉल वो फोन उठाने का नहीं बार बार करेगी कॉल वो फोन उठाने का नहीं वो बुलाती है मगर गले का नहीं असं वाटत होतं ज्या वेळेस मॅच सुरू होता त्यावेळेस वाटत होतं की सर्व काही शांत शांत चाललंय. शांत निश्चिंत असा हा खेळ चालू होता. मात्र जसं म्हटलं जातं ना की त्याग करायला शिका. शांत समुद्र कधीच उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. तेथे वेगानं आणि उंच उठणाऱ्या लाटाच एक चांगला खलाशी तयार करतो. त्याच पद्धतीनं इथे एक तगड्या संघासमोर रुपेश याने आपली गोलंदाजी अतिशय चांगली सिद्ध केली आहे. लॉवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू लॉंगॉन क्षेत्रामध्ये गजानन त्या ठिकाणी चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळाली जाते. कश्मकश दोन्ही संघांच्या बाजूनं पूर्णपणे चिकाटी भरा क्रिकेट या ठिकाणी दर्शवला जातोय. रुपेश टू रुपेश आता मात्र सामना असेल. एका बाजूनं रुपेश कांबळे, दुसऱ्या बाजूनं रुपेश पागी. रुपेशाची गोलंदाजी जर पाहिली 3 चेंडू मध्ये 1 गडी मिळवला आणि फक्त 2 धावा त्याने दिल्यात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. परफेक्ट चेंडू मात्र पाहणं गरजेचं आहे. थोडासा सफळ झाला होता फलंदाज, त्यामुळे मी नक्कीच म्हणेन इथे निर्धाव चेंडूची समाप्ती मिळते. एका बाजूनं अनुभवी असलेला रुपेश कांबळे, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय राकेश आणि रुपेश ही जोडी मैदानामध्ये. ऑन साइडला इथे शतरक्षक आहे. शतरक्षकाला नाही संधी, कारण रुपेश याने काम केलंय चांगलं. खेचलाय उत्तुंग असा षटकार. असं वाटत होतं सामना आपण जर पाहिला थोडासा हातामध्ये येतोय, मात्र धावसंख्या झाली 13. विजयासाठी लक्ष आहे 30चं, म्हणजेच अजून सुद्धा दरम्यान कुमार भोगली पुन्हा एकदा फेम मध्ये. कुमार याने टिपलाय झेल. फलंदाज रुपेश कांबळे याचा संपवलाय खेळ. फलंदाज रुपेश बाद. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. दीपेन नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय, तर बिपिन कराळे हा नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय खेळण्यासाठी. मात्र मी म्हणेन नाही ते माहोल बनवलाय आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय प्रथमेश घरातला चांगलं काम करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी केली दोन्ही गोलंदाजाने उत्कृष्ट असं दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी ही केलेली आहे. सामना सुरू आहे तो म्हणजेच प्रो स्पोर्ट्स लाईन पाडा विरुद्ध वाल्मिकेश्वर कोलीवाडा वसई. हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, पॅडलाईन वरचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला जातोय. कुमार याला दिले हुलकावणी, चेंडूना फसवलाय. आज चौकार आलाय. धावसंख्येमध्ये भर पडेल.
धाव संख्या होईल 17. आता चेंडू शिल्लक असतील ते 5. 5 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. DJ Alpesh. थँक्यू दीदी. पाच चेंडू 13 धावा. मॅच संपलेला नाहीये अजून सुद्धा. शॉर्ट पिच बॉल इथे आमंत्रण दिलं. आ बॅटर मुझे मार. बॅटरने केलाय षटकार. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये धावांची गरज असणार आहे ती म्हणजे 7. बघा थोडस शांत खेळ वाटत होता, त्यानंतर अशांतता पसरवली गेली आहे या षटकारानिशी. मात्र या गोलंदाजाने सुरुवातीच्या 2 चेंडूवरती दिल्या 10 धावा. गोलंदाज प्रथमेश घरत. सोना तपके ही कुंदन म्हणताय तशाच पद्धतीने मी सांगेन की प्रथमेश जरी मार खाला तरी सुद्धा चालेल, मात्र एखादा चांगला गोलंदाज मार खाल्ल्याशिवाय तो उत्कृष्ट बनत नसतो. सर्व काही विरुद्ध आहे प्रथमेश याच्या. मात्र प्रथमेशाला ठरवावं लागेल की वादळवाळा सुटलेला जरी असला तरी सुद्धा या डलमळलेल्या नावेला समुद्रातून काढावं लागेल. परफेक्ट चेंडू. बॅक टू द बॉलर. इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, मात्र मी म्हणेन अजित घरत थोडासा उलकावणी देण्याचा प्रयत्न करत होता. धाव संख्या 24. अजून सुद्धा 3 चेंडू 6 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. कुणीही या सिच्युएशन मधनं मॅच घेऊन जाऊ शकतो. स्वतःला सिद्ध करण्याची एक स्पर्धा चाललेली आहे. अजून एक चांगला चेंडू. त्या ठिकाणी ऋषिकेश आहे. चेंडूला थांबवेल का नाही असं उत्तर येतोय. अजून एक बाउंड्री आलाय आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो 4 धावांशी धावफलक पुढे सरकला गेलाय. 28 या धावसंख्येवरती रंगतदार स्थितीमध्ये मॅच. जो चेंडू टाकला होता क्षेत्ररक्षण थोडस खराब, कारण जे क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्यामध्ये गॅप सापडला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नव्हता याचाच अर्थ आपण पाहिलं की लॉंग ऑन हे खाली होतं. 2 चेंडू आणि 2 धावा. कधी कधी असं असतं 2 चेंडू 6 धावा असल्या तर फलंदाजाला एवढं टेन्शन नसतं, मात्र 2 चेंडू 2 धावा जेव्हा असतील किंवा 2 चेंडू 1 धाव असेल तेव्हा जरा जास्त टेन्शन असतं. सध्या जर आपण पाहिलं प्रथमेश स्वतःला तयार करताना, आता मात्र ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अजय आहे. चेंडू आपण पाहतोय फेकलाय स्ट्राईक हँड वरती, थ्रो गेलाय आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडलंय. थर्ड अंपायर कडे गेलेत. थर्ड अंपायर कडे अंपायर गेलेत. पाहणं गरजेचं काय होत आहे. सुपर मॅच. प्रत्येक जण आपलं अस्तित्व सिद्ध करण्यामध्ये, प्रत्येक जण आपला दावा या ठिकाणी कन्फर्म करण्यामध्ये व्यस्त झालाय. बघा कोणीही मागे हटायला जमत नाहीये, मागे हटायला मागत नाहीये. पाहणं गरजेचं आहे. चला ओ यू टी आउट. फलंदाज बाद, मात्र प्रयत्न चांगला होता. आता 1 चेंडू 1 धाव. फर्स्ट एड. चला फर्स्ट एड तुम्हाला लागले तर फलंदाजाने इकडे या. फलंदाजांना आम्ही इकडे बोलवतो. तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आहे त्या ठिकाणी या, तुम्ही इकडे या. नवीन फलंदाज पाठवून द्या.
कांतेश भोईर. आता मात्र सामना रंगतदार स्थितीमध्ये. सामना रंगतदार स्थितीमध्ये. कोणी विचार केला होता का हा मॅच असा होईल? मात्र सर्व प्रेक्षकांना या सामन्याकडे डोळे लावून पाहण्यासाठी भाग पाडतोय हा क्रिकेट. नवीन फलंदाज कांतेश भोईर. सुपर मॅच. कुमार याची कॅच असेल की मग बिपिन याचा हा आटोकाट प्रयत्न असेल. खेळपट्टीवरती सावली पडता कामा नये एवढं लक्षात ठेवा आणि तुम्हाला मुवमेंट करायची नाहीये बस. आणि तुम्हाला हलायचं नाहीये हे सुद्धा लक्षात असू द्या. क्षेत्ररक्षण तुम्ही सजवू शकता मात्र खेळपट्टीवरती कुठली सावली येणार नाही याकडे थोडस लक्ष द्या. आणि तुम्हाला जोपर्यंत शॉट कमिट होत नाही तोपर्यंत तुम्हाला हलायचं नाहीये. एक चेंडू एक धाव. प्रथमेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. हलके हाताने चेंडूला खेळलाय. विश्वनाथ त्या ठिकाणी होता. मिसफील्ड झालाय आणि संघ जिंकलाय तो म्हणजेच वाल्मिकेश्वर वसई कोलीवाडा. खूप खूप अभिनंदन. तर चला या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आम्ही प्रो स्पोर्ट्स लाईन पाडा संघाचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर लगेच विनंती करतोय की आता जो टॉस झालाय शिलोत्तर आणि बेलकडी या संघाने आपली प्रोसेस चालू करायची. आपण लगेच आपापले खेळाडू मैदानामध्ये पाठवायचे आहेत. ओटो डीजे.